आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। राज्यात अगदी पहिलीपासूनच हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानं वाद उफाळलाय। मात्र हा वाद नेमका काय? ही हिंदी सक्ती योग्य की अयोग्य? पाहूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देशामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही। हिंदीची सक्ती। राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मनसे आक्रमक झाले। हिंदी सक्ती खपवून घेणार नाही अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी घेतली आणि मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारी निर्णयाची होळी करत रणशिंग फुंकलं। दुसरीकडे दादरमध्ये मनसेनं बॅनरबाजी करत आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं म्हणत संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिला। तर राज ठाकरेंनी तातडीनं मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सरकार विरोधात मोर्चा उघडण्याची भूमिका घेतली आणि या बैठकीत नेमकं काय ठरलं तेही पाहूया। हिंदी सक्ती विरोधात मनसे मराठी जागर परिषद भरवणार। मनसेकडून प्रत्येक विभागात मराठीचा जागर। मराठीच्या जागरासाठी साहित्यिकांची मदत घेणार। हिंदीवरून वातावरण तापलेलं असतानाच अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना डिवचलंय। तर अजित पवारांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे असा खोचक टोला मनसेनं लगावलाय। काय सध्या कुणाला उद्योग नाहीये, मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही। प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ती टिकली पाहिजे। आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला। खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं, परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही। ते एनडीए सरकारने दाखवलं, मोदी साहेबांनी दाखवलं। नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे किंवा त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। तर पहिलीपासून हिंदी सक्ती योग्य नसून पाचवीपासून ती असावी अशी भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। माझं तर असं मत आहे की हिंदीची सक्ती करताच का म्हणे, ही सक्तीची भाषा आधी पहिले बंद करा। कारण भाषा ही सक्तीने वगैरे अशी काहीही शिकवून कधीही कोणाला येत नसते। आज महाराष्ट्रात अनेक लोकांना हिंदी कामापुरती जुजबी तरी येते, पण तरीसुद्धा ते कुठे जाऊन शिकलेले नाही आहेत हिंदी, ती आपोआप आली त्यांना। भाषा अशीच येते, ती नैसर्गिकरित्याच आली पाहिजे तुम्हाला, तरच ती भाषा, नाही तर ती भाषाच नाही। वन नेशन वन लँग्वेज मुळे अभिव्यक्तीची गळचेपी होतीये। त्यामुळे मुलांना हिंदी भाषेची सक्ती करण्यापेक्षा मुलांच्या मनातील भाषेचा धोरणकर्त्यांनी वेध घेणं गरजेचं आहे, अन्यथा संघर्ष अटळ आहे। कॅमेरापासून विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। दरम्यान वकील गुणरत्न सदावर्तेंनी मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। सदावर्ते मुख्यमंत्र्यांनी पोचलेला विदूषक आहे अशी टीका मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी केली आहे। राज ठाकरेला विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं मनोबल खचवणे थांबवण्यासाठी, त्याचबरोबर पालकांमधली भीती थांबवण्यासाठी, त्याचबरोबर पुस्तक विक्रेत्यांना एक त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, अरे आजूबाजूला दारूची दुकानं आहेत ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना, तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानगी कुठे जाते? पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल? अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा। ही ज्ञान अर्जनाची नगरी आहे मुंबई, ते न करता तुम्ही धमक्या देताय। त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना प्रतिबंध केला पाहिजे। ही विदूषकी जे काही वेल्डिंगचा चष्मा घालून फिरत असते आणि काय खादा असते, काहीतरी चाळे करते, ह्याचं महाराष्ट्राच्या राजकीय किंवा सामाजिक पटलावर काय कार्य आहे व्हायचं, काय योगदान आहे? केवळ तुमच्यासारखे कॅमेरा आणि हे सगळ्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही काहीतरी विधानं करायची आणि मोठमोठ्या राजकीय लोकांवर काहीतरी विधानं करायची, म्हणजे तुमचं हे तो केंद्रबिंदू होतो आकर्षणाचा, मीडियाला झळकायला मिळतं, एवढाच त्यांचा उद्देश आहे, बाकी काही नाही आहे।
दरम्यान हिंदी सक्तीवरून राज ठाकरे विरुद्ध संजय राऊतांमध्येच सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र अचानक हिंदी सक्तीमागचं खरं कारण काय, बघूया. राज ठाकरेंची स्क्रिप्ट सागरवरून. हिंदी सक्तीचा मुद्दा, राऊतांचा राज ठाकरेंना गुद्दा. राज ठाकरेंचा बोलविता धनी सागर. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचा निर्णय खपवून घेणार नाही अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. यावेळी राज ठाकरेंनी ट्विट करून सरकारला घेरलंय. मात्र एवढं मोठं ट्विट तातडीनं आल्यानं संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय. ही स्क्रिप्टच सागरवरून आल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. त्याला मनसेनंही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. उठले कधी, लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे. बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. ते कुठून तरी आलं. स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता, काय ते ठरवा. तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका. काही मराठी भैया आहेत, त्या मराठी भैयांनी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचं. संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं आहे. म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतोय. हे जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना इंग्रजी येत नसल्यानंच हिंदी भाषा लादली जात असल्याचा टोला राऊतांनी लगावला. नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे. अमित शहांची हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती. हे बरोबर नाहीये. भाषिक मतांचं समीकरण मांडून आगामी पालिका निवडणुका पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला असावा का, असा सवाल उपस्थित होतो. त्याला कारण मुंबईतील मराठी भाषिकांची कमी होत चाललेली संख्या. पाहूया काय ही आकडेवारी. 2023च्या आकडेवारीनुसार मुंबईत मराठी लोकसंख्येत 10% घट पाहायला मिळाली. त्यालाच वर्ष 2011च्या जनगणनेमध्येच मराठी भाषिकांची संख्या 2.64% घटल्याचं पाहायला मिळालं होतं. युपी बिहारींच्या संख्येत लाखांमध्ये वाढ पाहायला मिळते. तोच 2011च्या जनगणनेनुसारही हिंदी भाषिकांचा टक्का थेट 40% वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं 84, भाजपला 82, तर काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, तर मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. गेल्या 8 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आता बदललेल्या परिस्थितीत भाषिक ध्रुवीकरण भाजपच्या पथ्यावर पडणार की शिवसेनेच्या, आणि हिंदी सक्ती मराठी मुंबईकर स्वीकारणार का, याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आपल्याकडील शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे बघणं आता खूप आवश्यक आहे, असं राज ठाकरे म्हणतात. केवळ अभिजात भाषा दिवस साजरा करणं यानं मराठी नाही राहणार. मराठी माणसाच्या भवितव्यावरती वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल तर ती प्रगतीच नको. आपल्याकडे शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना, तर ती नको प्रगती आम्हाला. आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय, पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला. शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे. ह्या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी, IAS अधिकारी आणि ह्यांच्यासाठी, त्या मुलांसाठी आल्या, म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण, त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही. फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही, आम्हाला काय साठायचं ते? त्या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय, मला असं वाटतं तो शिकवणं जास्ती गरजेचं आहे. त्यामुळे सध्या हिंदीच्या विषयामध्ये राज ठाकरे मराठीसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतात, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. पुढची बातमी. रणजित कासलेनं अटकेपूर्वी पुन्हा नवा दावा केल्याची. विधानसभा निवडणुकीवेळी बँक खात्यात 10 लाख रुपये आल्याचा दावा कासले करतोय. मात्र कासलेला 10 लाख कुणी दिले? कासलेचं निलंबन खंडणीमुळे की खात्यात आलेल्या या 10 लाख रुपयांमुळे? बघूया. पोलिसांनी आवळल्या कासलेच्या मुसक्या.
मुंडेंच्या कंपनीतून कासलेला 10 लाख, अटकेपूर्वी कासलेचा खळबळजनक दावा. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी सुपारी दिल्याचा आरोप करणाऱ्या बडतर्फ PSI रणजित कासलेनं आणखीन एक खळबळजनक आरोप केलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की धनंजय मुंडेंनी कासलेला 10 लाख रुपये नेमके कशासाठी दिले असतील. नेमकं कोणतं प्रकरण मुंडेंना दाबायचं होतं? तर हे आरोप थेट विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहेत. परळीतल्या EVM सोबत छेडछाड होत असताना दूर राहण्यासाठी मुंडेंनी तब्बल 10 लाख रुपये दिल्याचा आरोप करत कासलेनं धुरळा उडवून दिलाय. आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत, पण कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढे झाले 10 लाख धनंजय मुंडेचे, जे मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय ADG यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताची आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे आहेत, माननीय ADG महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात, पण 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं, मला सस्पेंड केलं. EVM मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही EVM ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. माझी ड्युटी बघा, कासलेंनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत, असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती EVM जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती EVM मशीन जवळ रात्री. बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, हा कितलीच हजेरी. बीड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कासलेला गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं. आता वादग्रस्त विधानांमुळे कासलेला छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी बडतर्फ केलंय. मात्र कासलेनं उडवलेल्या आरोपांच्या या धुरळ्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण आता यात विरोधकांनी उडी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली. माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये हे टाकण्यात आले की EVM पासून दूर जा. तेव्हा हे प्रकरण सुकृतदर्शनी अत्यंत गंभीर आहे. पैसे का खात्यात टाकले, त्या दिवशी ते EVMच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्यांना तिथून हटवण्याकरता त्यांना ही लाच दिल्या गेली का? जी ट्रान्झॅक्शन झालं ते मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. ते ट्रान्झॅक्शन झालेली कंपनी कोण, या संदर्भात तात्काळ स्वरूपामध्ये SIT गठीत झाली पाहिजे, याची CBI कडून चौकशी झाली पाहिजे. कोणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल. उद्याच्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा, तुमच्यासारख्या मीडियाने पण करावा. विधानसभा निवडणुकीच्या काळात बूथ ताब्यात घेण्याचा परळी पॅटर्न समोर आला होता. त्यानंतर आता कासलेनं मुंडेंच्या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून आपल्या खात्यावर 10 लाख रुपये आल्याचा पुरावा दाखवलाय. मात्र हा पुरावा खरा आहे का? कासलेच्या बोलण्यात किती तथ्य आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. कारण कासलेच्या आरोपात तथ्य आढळलं तर केवळ धनंजय मुंडेच नव्हे तर संपूर्ण महायुतीच्या विजयावर संशयाचं वादळ उठणार एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. इकडे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कासलेच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात व्हिडिओ प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी बीड पोलिसांनी आज सकाळीच पुण्यातून रणजित कासलेला अटक केली होती. बातमी बीडमधून. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते. आणि त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुखांनी थेट मुंडेंविरोधात कोर्टात जाणार असल्याची भाषा केली आहे. फक्त पोलीस प्रशासन, यंत्रणा, महसूल हे सर्व प्रशासन ताब्यात घेणे आणि निवडणूक जिंकणे ही एक जे धनंजय मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक नवं उदाहरण घालून दिलं की निष्ठा आम्ही EVMवर आणि सर्व पोलीस प्रशासनावर निवडणूक जिंकू शकतो असं जर दाखवत असतील तर याला काय म्हणायचं आपण या महाराष्ट्रातल्या लोकांनी? ही खरी लोकशाही आहे का? आणि मग खऱ्या लोकशाहीचा या ठिकाणी दाद दे म्हणण्यापेक्षा खरी लोकशाही अस्तित्वात यावी म्हणून आता एक शेवटचा अंतिम पर्याय म्हणून आम्ही फक्त कोर्टाकडे पाहतो.
सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय. मात्र बीडमध्ये खाकीचा खुळखुळा का बरं झालाय? बीडमध्ये आता कोणता नवा भाई आलाय आणि खरंच बीडचा बिहार झालाय का? बघूया. बीड पोलिसांचा पुन्हा खुळखुळा. कराड खोक्यानंतर आता सरपंच भाई. महिलेला लाठा काठ्यांनी मारहाण. बीडमधील कायदा सुव्यवस्थेला बट्ट्या असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. कारण बीडच्या रस्त्या रस्त्यात आणि गावागावात गुंडांच्या झुंडी उन्माद घालत असल्याचं वारंवार दिसतंय. आता आम्ही आपल्याला जी दृश्य दाखवणार आहोत ती पाहण्याआधी एक महत्वाची सूचना. तुम्ही जर काळीच हेलावणारी दृश्य पाहून भावुक होत असाल, तुम्ही जर प्रचंड संवेदनशील असाल तर ही बातमी पाहू नका. शरीर अगदी काळं निळं पडेपर्यंत ही मारहाण झालीय. बीड मधील एका वकील महिलेला. अंबाजोगाई तालुक्याच्या सनगावात या वकील महिलेला गावातील सरपंचासह त्याच्या टोळक्यानं जेसीबीचा पाईप, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांनी ही अमानुष मारहाण केली. अवैध पद्धतीनं सुरू असणाऱ्या भोंग्यांची तक्रार केली म्हणूनच या महिलेला या सरपंचानं ही तालिबानी शिक्षा दिली आहे. मला 10 लोक मिळून आलेले होते. त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले. मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे. राज्यात महिला सशक्तीकरणाच्या गोड गप्पा काही केल्या संपत नाहीत, तर तिथं बीडमध्ये सरपंचासह त्याच्या टोळक्यानं या महिलेला केलेली ही मारहाण बीडमधील खालावलेल्या कायदा सुव्यवस्थेची ग्वाही देतेय. आता वडगाव पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला खरा, परंतु आरोपी पोलिसांच्या नाकावर टिचून फरार झाले. अजित पवारांचा करडा कडक स्वभाव उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे, परंतु अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमधील गुंड मात्र कायद्याला अजिबात भीक घालत नाही असंच दिसलंय. बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे. बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत. त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. मी त्याच्या संदर्भामध्ये SP आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे, आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिल्या. इतरांना न्याय मिळवून देणाऱ्या या वकील महिलेला झालेली ही मारहाण सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यामुळे केवळ लाडक्या बहिणींना पैसे देऊन महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या सरकारनं आता महिलांना सुरक्षा देणंही गरजेचं आहे. मात्र बीडच्या पोलिसांचा असाच खुळखुळा वाजत राहिला तर लवकरच बीडचा बिहार होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. पुढची बातमी. महिला वकिलाला मारहाण प्रकरणावरनं तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही असं तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील एका वकील महिलेने त्यांना जो ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो किंवा त्या संदर्भामध्ये आवाज उठवला, अर्ज केला म्हणून एवढ्या अमानुषपणे मारहाण केली जाते. त्या आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच आहे, परंतु ताबडतोब त्यांच्यावर जे आहे ती त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जी आहे ती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ना अजितदादांचा तिथं दरार आहे, ना नवनीत कावत साहेबांना तिथं लोक घाबरतायत. ही क्रूरता का वाढत चाललेली आहे आणि हे जे प्रवृत्ती आहे
ही मुळासकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे.